उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी आणि भाविक, मुंबई महानगरासह राज्याच्या सीमारेषा ओलांडून आज आपण या श्रावण महिन्याचं औचित्य ठेवून आणि गुरुवार रविवारचं औचित्य ठेवून आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आपण या पुण्यभूमीत स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण आलेला आहात. आपण अन्य लोकांसारखे पर्यटक नाही, आपण सेवेकरी आहात. म्हणून ही संज्ञा सेवेकऱ्यांना ठाऊक आहे. पर्यटक लोक दिवसभरात अनेक मंदिरांना फक्त देवाला हात जोडतात, पुढे चालतात. त्यापैकी आपण लोक नाहीत. म्हणून राज्यामध्ये, देशामध्ये आणि देशाबाहेर गाव तेथे केंद्र आणि घर तेथे सेवेकरी ही संकल्पना स्वामी योगाचे युगचालक आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पिठले महाराजांनी गेल्या शतकापासून आज 150 वर्ष झालेली आहे. आणि विनामूल्य मार्गदर्शनातून मानव घडवणे, त्याला सन्मार्गाला लावणे, मनात असणारं द्वैत घालवणे, त्याला समस्यामुक्त करणे, चिंतामुक्त करणे, हे काम जगात आपल्या मार्गाखेरीज कोण करत नाही, हे आम्हाला ठाऊक आहे. म्हणून आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आपण खरं तर आलेला आहात आणि त्या वेळेचं सोनं करण्याचं सामर्थ्य स्वामींच्या आशीर्वादात आहे. वेळेला आणि विषयाला विषयांतर न करता मगाशी अनेक जणांनी सेवेकरी होण्यासाठी हात वरती केले होते. त्यात बाळप्पांसारखे सेवेकरी होण्याची संधी आपणाला मिळणार आहे. हरिभाऊंसारखे, स्वामीसुतांसारखे सेवेकरी होण्याची संधी मिळणार आहे. आज स्वामीसुतांची पुण्यतिथी आहे. इथे बसणाऱ्या सर्व भाविक आणि सेवेकऱ्यांना ठाऊक आहे स्वामीसुत कोण होते, त्यांनी स्वामींचं कार्य कुठं कुठं पोचवलं. त्यांची आज पुण्यतिथी आहे. परवा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे आणि गेली अनेक दशकं आपण 15 ऑगस्टला मातृदेवो भव, पितृदेवो भव बरोबर राष्ट्रदेवो भव ही संकल्पना वयाच्या 5व्या वर्षापासून तर 100 उलटलेल्या या देशातील तमाम पालकांपर्यंत केलेली आहे. बऱ्याच वेळा प्रभात फेरी निघते 15 ऑगस्टला. मुलं भारत माता की जय घोषणा देतात, महापुरुषांची नावं घेतात, स्वातंत्र्यवीरांची नावं घेतात, महात्मा गांधींचं नाव घेतात. आणि काही पालक आमचे सकाळी सकाळी दंतमंजन घेऊन दात घासत बसतात. किती छान परिक्रमा मुलं मारतात असं वरून म्हणतात. पण आमचा एकही पालक त्या प्रभात फेरीमध्ये का सहभाग घेत नाही, हा यक्ष प्रश्न आजही आहे. म्हणून आपल्यामध्ये आपल्या राष्ट्राबद्दल सहानुभूतीपर एक सद्भावना, विद्यार्थ्यांसोबत आपणही जर त्यात सहभागी झालात, भारत मातेचा आशीर्वाद नक्की मिळेल. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपल्यामध्ये केवळ आध्यात्मिक शक्तीबरोबर राष्ट्रभक्तीसुद्धा आपल्यात निर्माण झाली पाहिजे. म्हणून 15 ऑगस्टला आपण राज्यात, देशात भारत मातेच्या प्रतिकृतीसमोर संकल्पयुक्त सप्तशती स्वामी चरित्र वाचत आहोत बऱ्याच दशकांपासून. आणि हो हो म्हणता आपण 2007 साली एक कुटीपाठ सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी करताना त्यातले
बरेच साक्षीदार इथे भगिनी पुरुष आलेले आहेत. ज्या भगिनी जे पुरुष 2007 साली कोटी चंडी यागाला होते, कृपया त्यांनी हात वरती करावेत. धन्यवाद मनापासून. त्यावेळी आपण बघितलं लाखोच्या संख्येनं भगिनी आणि पुरुषांनी टाचणी पडली तर आवाज येईल. बिना संरक्षण 21 लाख लोक त्या मैदानावर भगवतीची सेवा रुजू करत होते. आणि हे रुजू करत असताना सरकारला सुद्धा घाम फुटला की एवढे 21 लाख लोक बिना पोलीस बिना संरक्षण तिथे आलेच कसे. सरकारला कुतूहल वाटला आणि जे सर्व सरकार तिथे हजर झालं, सुमारे 2 डझन मंत्री त्या सोहळ्याला न बोलवता उपस्थित होते. अर्थात हे भगवतीची किमया आहे, स्वामींचा आशीर्वाद आहे, त्याशिवाय असं होऊ शकत नाही. आणि आज तागायत जेवढे भारतभर एवढे मोठे उपक्रम झाले, मेळावे झाले, आलेला सेवेकरी घरी पोचेपर्यंत त्याला कुठेही खर्चटलेलं नाही, अपघात झालेला नाही. हा मोठा आशीर्वाद सेवेकऱ्यांचा. कालचा मथुरेचा सुद्धा तुम्ही अनुभव घेतला. ही सारी अजब किमया स्वामींची आहे, त्याशिवाय शक्य नाही. म्हणून आपण याचे अभ्यासक व्हा, प्रचारक व्हा, नवे सेवेकरी जोडताना त्याचे उपासक व्हा. म्हणून प्रचारक, प्रसारक, उपासक आणि अभ्यासक या अध्यात्माच्या पायऱ्या आहेत. आणि या पायऱ्यांनी जर आपण गेलात तर हे जे पर्यटन चालू आहे जगात, देशात, कुठे कुठे कसं कसं, त्याला एक आळा बसेल. आणि त्यांना आध्यात्मिक सद्भावना उपजत गुणांनी निर्माण होईल. हे कळकळीचं. देवा काही बाजारातला भाजीपाला नाही, हात जोडल्याबरोबर तो आपल्याला पावेल. पूर्वाश्रमी आमच्या ग्रामीण भागात फार तर फार घाईघाई लोक यायचे, देवासमोर नारळ फोडायचे, करून त्या देवाजवळ ठेवायचे, खोबरं घरी न्यायचे. अशाने देव पावणार आहे का? देवाला तुमचा नारळसुद्धा नको आहे, तुमचा भाव हवा आहे. अन्य बाकीच्या बाबी गौण आहे. म्हणून त्या दृष्टीनं या साऱ्या भावना आपण सेवेकऱ्यांनी इतरांपर्यंत पोचवणं, त्यांना सेवेला लावणं, दिव्यानं दिवा लावणं ही काळाची गरज आहे. उद्याच्या 16 ऑगस्टला गोपालकाला आहे. भगवान श्रीकृष्णांचं नवरात्र आपणाला विदित आहे. खरं तर या श्रावण महिन्यात खूप सण आणि नवरात्र येतात. पहिला आठवडा शंकराचा शिष्य नाग, त्याची नागपंचमी करतो, नागनवरात्र करतो. दुसरं नवरात्र कालपर्यंत होतं, त्याला जलनवरात्र म्हणतात. इथे मुंबईकर बसलेले आहेत, भारतातले ग्रामीण लोक आलेले आहेत. जो तो आपापल्या नद्यांचं, धरणांचं, समुद्राची पूजा करतात. त्यात दहीभात टाकून नारळ वाढवतात. वर्षभर आम्हाला पाणी पुरू दे, कारण शंकराच्या डोक्यात गंगा आहे. ती जीवनवाहिनी आहे प्रत्येकाची. म्हणून या जीवनवाहिनीला आपण वर्षातून एकदा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. हे नवरात्र संपत नाही तर कृष्ण नवरात्र सुरू होतं. 16 तारखेला गोपालकाला आहे. यातून भाव एवढाच आहे की सामुदायिक सद्भावना, सामुदायिक सहभोजन यातला ब्रह्मानंद वेगळा आहे. ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये गोपालकाला खायचे, त्यावेळी स्वर्गात देवांना सुद्धा हेवा वाटायचा. ही मुलं किती चांगलं गोळ्यामेळ्यानं भोजन करतात, त्यांच्या होटावर मनावर किती आनंद आहे. हा आनंदात आपण सहभाग घ्यावा म्हणून देव त्या यमुनेत माशांची रूपं घेऊन यायचे की निदान ते भोजन झाल्यावर हात धुवायला यमुनेत येते. त्यांच्या हातांना बोटांना लागलेलं उष्ट अन्न ते तरी आपल्याला मिळेल. ते अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे, ते आपणाला मिळेल. या भावनेनं सारे देव
यमुनेमध्ये माशांची रूपं घेऊन यायची. पण त्या दिवशी भगवान श्रीकृष्ण सांगायचे चवंग गाड्यांनो, आज यमुनेवर जायचं नाही, मातीला हात पुसा. ते स्वर्गातले लबाड देव आपलं अन्न खायला येणार आहे, त्यांना द्यायचं नाही म्हणे. एवढं सामर्थ्य भगवान श्रीकृष्णांनी सामुदायिक सहजीवनात ओतलेलं होतं. त्याला गोपालकाला म्हणून हा गोपालकाला दहीहंडी ही परंपरा आपल्यापेक्षा मुंबईत मोठ्या प्रमाणात करतात. इथे मुंबईकर बसलेले आहे. त्यातली मजा ती आवरच आहे, त्यातला ब्रह्मानंद तो वेगळाच आहे. आणि यांना त्या निमित्तानं भारतीय संस्कृतीला आणि नव्या पिढ्यांपर्यंत पोचण्याला ही कृती एक नामी संधी आहे. त्यानंतर आपण भारतीय संस्कृतीकडे वळताना या कार्यामध्ये हे 18 विभाग कार्यरत आहेत. त्याचा थोडक्यात आपण कमी शब्दामध्ये गोषवारा कमी वेळात घेऊ. त्यातला पहिला संस्कार मूल्य शिक्षणाचा आहे. आज आमचे गुरुजन प्रतिनिधी, गर्भसंस्कार प्रतिनिधी, शिशुसंस्कार प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी उभं राहून आपला परिचय देताना यामागे फार मोठा आध्यात्मिक मिसाईल आहे. आम्ही मिसाईलच्या भाषेत बोलतो. युद्धामध्ये मिसाईल माणसं मारण्याचं, विध्वंस करण्याचं काम करतात, मात्र हे मिसाईल माणसं घडवण्याचं, सुरक्षित ठेवण्याचं काम करतात. हा त्यातला फरक आहे ह्या दोन मिसाईलचा. म्हणून हे फार मोठं मिसाईल माणसं घडवण्याचं आहे, संस्कार करण्याचं मिसाईल आहे, देशाला सुरक्षिततेकडे नेण्याचं मिसाईल आहे. नव्हे आपलं म्हातारपण, आपलं वार्धक्य सुखात आबादीत जाण्यासाठी पुंडलिक आणि श्रावणबाळ घडवण्याचं आहे. म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेन, संस्कृती टिकली तर धर्म टिकेन, आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. न कळत आपण सर्वजण या देशाचं, या धर्माचं काम करत आहोत. हा एक स्वाभिमान आपल्या अंगात असावा आणि आहे. म्हणून त्याला पुढे नेताना मूल्य शिक्षण वय वर्ष 5 ते 18 या वयोगटातील नव्या पिढीला आपण सुसंस्कारित करणं काळाची गरज आहे. म्हणून आपणाला या देशाचे नवी पिढी आदर्श नागरिक, आदर्श सेवेकरी आणि निर्व्यसनी पिढी म्हणून हे फार मोठं आव्हान आजच्या कलियुगात आहे, आजच्या 21व्या शतकात आहे. परदेशी लोक या संस्कृतीला खोडा घालतात. म्हणून या देशामध्ये मद्य तस्करी किंवा अनेक प्रकारच्या तस्करी नवी पिढी बिघडण्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. कृपया त्याला बळी पडू नका. आपली तरुण पिढी जर बिघडली, या देशाचं संरक्षण कोण करेल? म्हणून नवी पिढी व्यसनाधीन होणार नाही, या देशाचं संरक्षण अबाधित सुरक्षा राहील, यासाठी ही एक सद्भावना या विभागातून करण्याचं आवाहन आमच्या गुरुजनांनी, शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांपर्यंत केलेलं आहे. त्या आठवड्यातला काही वेळ 3 कामं करतात. पालक कसे असावेत त्यांना प्रबोधन करतात, शिक्षकांनी कसं शिकवावं आणि मुलांनी कसं शिकावं. शिक्षक, पालक, विद्यार्थी या तिघांना जर आपण घडवलं, मला वाटतं बाकी काही कामच शिल्लक राहणार नाही. देशाचा सर्वांगीण विकास या 3 मुद्द्यांवर आहे. म्हणून आपण याची पायाभूत माहिती, गाव तेथे केंद्र आणि घर तेथे सेवेकरी या संकल्पनेतून हा देश सर्वार्थानं सुरक्षित आणि सोबततेकड आणि विकासाकड न्यायचा असेल, ह्या 3 गुणांची आज देशाला नितांत गरज आहे, जगाला गरज आहे. तर दुसरा विभाग या ठिकाणी प्रश्न उत्तर मार्गदर्शक प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा आणि आलेल्या सर्व भाविकांना, प्रश्नार्थी मुमुक्षितांना एक कळकळीचं निवेदन आहे.
आपण घाई करू नका. आपणाला आमचे प्रतिनिधी पेपर देतील आणि त्या पेपरवर आपल्या कुटुंबातल्या साऱ्या समस्या थोडक्यात लिहून ते पेपर आमच्यापर्यंत पाठवा. आमचा एक प्रतिनिधी ते सारे पेपर इथे घेऊन येईल आणि त्या पेपरवर तुमच्या समस्येवर लेखी मार्गदर्शन केलेलं असेल, तोंडी नाही. सौ बका एक लिखाण, लिखाणाला अधिक महत्त्व आहे. म्हणून आपल्या सर्व समस्या, जटिल समस्या, कोणत्याही समस्या, कॅन्सर जरी असला त्यावर इथे उपचार आहेत आणि ओघाओघानं आपण तिथपर्यंत पोचणार आहोत. अथत येथे असणाऱ्या सर्व समस्यांवर मोफत मार्गदर्शन या विभागातून दिवसभरासाठी केलं जातं. बघा, कृपया ज्यांना त्यात भाग घ्यायचा आहे आमच्या प्रतिनिधींकडून सुवाच्य अक्षरात पेपरवर आपण आपल्या समस्या लिहून द्याव्यात. तर पुढचा विभाग कौटुंबिक स्तरावर पालकांसमोर आज यक्ष प्रश्न आहेत. मुलामुलींची विवाह. आज विवाह हा प्रश्न खूप धोक्याच्या पातळीवर आहे. बरेच लोक, बरेच विद्यार्थी, बरेच पालकांची मुलं मुली आई वडिलांना न विचारता विवाह करायला लागलेले आहेत. काही कोर्टात परस्पर जाऊन नोंदणी करायला लागलेले आहेत आणि संबंधित न्यायमूर्ती आमच्याकडे ज्यावेळी येतात त्यावेळी डोक्याला हात लावून अत्यंत हतबलपणे सांगतात, नशीब 6 महिने ते विवाह टिकतात म्हणे. कालांतरानं तीच जोडपी आमच्या कोर्टात वादी प्रतिवादी म्हणून उभे राहतात. आम्ही त्यांना काय न्याय द्यायचं? हा यक्ष प्रश्न आणि वाढतं घटस्फोटाचं प्रमाण 35% आता 50% महानगरात गेलेलं आहे. आता भीती वाटायला लागलेली आहे. आपणाला कळकळीचं निवेदन आहे, आपण गावोगावी विवाह मंडळ स्थापन करा. अर्थात बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं इथे विवाह मंडळ काम करतं आहे. गुरुवार रविवारला यांच्याकडे आत्ता सुमारे 1.5 लाखापेक्षा अधिक वधूवरांची नोंद उपलब्ध आहे. आलेल्या भाविकांना एक पर्वणी आहे. तुम्ही आमच्या विवाह मंडळाकडे संवाद साधा. ज्यांच्या मुलामुलींची विवाह अपेक्षित आहे त्यांनी नावनोंदणी करा, त्यांच्याशी संवाद साधा. आपण जर हा संवाद साधला तर पुढे आपणाला यातून काय मिळणार आहे? गेल्या 80 वर्षात या कार्यातून स्वामींच्या कृपेनं जेवढी विवाह झाली, आज तगायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाही. म्हणून आपलं कौटुंबिक जीवन यशस्वी करायचं असेल तर या विभागातून देवीची सेवा कशी करावी, कुलदेवतेला केव्हा कसं जावं, कुलदैवत खंडोबा आहेत त्यांचा मान सन्मान कसा करावा, जे अडलेली प्रश्न आहेत ते कुलधर्म कुलाचारातून आमच्या भगिनी यशस्वीपणे सोडवतात. म्हणून हे त्याचं उत्तर आहे. ज्यांचे विवाह होत नाही त्यांना विवाहविषयक काही सेवा दिल्या जातात. काहींना महिन्याभरात, काहींना 2 महिन्यात. त्याची चांगली अनुभूती येते, केलेली सेवा वाया जात नाही. म्हणून विवाह मंडळातून केवळ एवढंच काम केलं जातं असं नाही. एक राष्ट्रीय सद्भावनेकडे वळताना आत्महत्या पीडित मुलामुलींची विवाह केली जातात. सरकार काही करणार नाही. देशाचं संरक्षण करणारे शहीद जवान त्यांच्या मुलामुलींची लग्न कोण करेल? ही आपल्याला करावी लागणार आहे. तुम्ही मुंबईत मागच्या वर्षी बघितलं, एका करोडपतीनं अब्जावधी रुपये आपल्या मुलाच्या लग्नाला खर्ची घातले. पण इच्छा झाली नाही या देशात किती गरीब आहे त्यांना मदत करावी. पूजनीय आमच्या महात्मा गांधींचा थोडा जीवनादर्श घेतला असता तर ही वेळ आली नसती. त्यांनी देशाचा फेरफटका मारताना गांधींनी बघितलं, या देशाला गरिबीला पारावर नाही, आपण तर बॅरिस्टर झालेलो आहोत. मनात तो विचार आल्याबरोबर तो कोट फेकून दिला आणि स्वतः पंचा नेसून सामुदायिक सहजीवनात दाखल झाले.
जोपर्यंत माझे देश बांधव पूर्ण कपडे घालत नाही तोपर्यंत मी शर्ट घालणार नाही, अशी भीष्म प्रतिज्ञा पूजनीय महात्मा गांधींनी केली. तो आदर्श आपल्या सर्वांसमोर, उद्योगपतींसमोर कृपया असणं अगत्याचं आहे, तपशिलात न बोलता. म्हणून आपणाला विवाह मंडळातून जनहित, राष्ट्रहित, गोरगरिबांचे अश्रू पुसून त्यांच्या कुटुंबात ज्या ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, मुलाबाळांच्या विवाहाच्या आहे, नोकरीच्या आहे, उद्योगाच्या आहे, पोटप्रपंचाच्या आहेत, त्यांना हातभार लावणं, त्यांना सहानुभूतीपूर्वक समजून सांगणं, त्यांचा आत्मविश्वास वाढेल असं आपण वागणं, याची भविष्यकाळाला, राष्ट्राला, संस्कृतीला नितांत गरज आहे. तर पुढचा विभाग या ठिकाणी आरोग्य संविधान म्हणून डॉक्टर लोक मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहेत मराठवाड्यात. त्यांनी आपला परिचय देऊन इथे प्रति गुरुवार रविवारी कमीत कमी 100 तरी रुग्ण असाध्य आजाराला घेऊन येतात. कॅन्सरसारखे आजार. कॅन्सर म्हटला की माणूस अर्धा मरूनच जातो, मनानं, विचारानं. आणि केमो हे त्याचं उत्तर नाही. म्हणून इथे डॉक्टरांनी बिना केमो, बिना शस्त्रक्रिया, बिना वेदना हा दवा ते दाखवत आहेत. त्याचं नाव सप्तरंगी रानभेंडी आहे. हा सप्तरंगी मूळ आणि काढा सर्व प्रकारच्या कॅन्सरला थांबवू शकतो, पळवू शकतो. माणसं त्यातून जेवढं आयुष्य देवानं दिलेलं आहे तेवढे दिवस जगतात, हे त्याचं उत्तर आहे. ज्यांना घशाचा, रक्ताचा कॅन्सर आहे त्यांच्यासाठी ही रानभेंडी संजीवनी आहे. मधात घासून त्याचं चाटण घेतल्यास घशाचे, जिभेचे कॅन्सर हा वनस्पती बरा करतो. तर ज्यांच्या पोटात गाठी आहे, गायनॉलॉजिक लोक भगिनींना घाबरून देतात, त्यासाठी हा वेखंड आहे. हा वेखंड गाईच्या, देशी गाईच्या गोमूत्रात घासून आपण प्राशन केला तर पोटातल्या गाठी 21 दिवसात गळून पडतात. काही करावं लागत नाही, रुपयाची गोळी लागत नाही. ज्यांचे हाडांचे त्रास आहे, ज्यांची पायाची टाच दुखते आहे, त्यांनी हे वेखंड गाईच्या गोमूत्रात घासून गरम करून तो लेप लावला, रात्री लावला, सकाळपर्यंत ती दुखणारी टाच पायाची बरी होती. डॉक्टरकडे इलाज नाही. किती सोपं आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे, वृक्षवल्लरी आम्हा सोयरे बा वंचरे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी आपल्या गाथेतून वृक्षांशी मैत्री करा, ते आपले सोयरे आहेत. वृक्ष हे आपले सोयरे आहेत. सोयरे म्हणजे सहकार्य करणारे, हुंडा घेणारे नव्हे. म्हणून आपणाला वृक्ष, निसर्ग याच्या जवळ जाण्यासाठी ही एक नामी संधी या कार्यानं आगामी जून ते सप्टेंबर सर्व शेतकऱ्यांच्या बांधावर असा एक एक तरी वृक्ष लावा की जेणेकरून असाध्य आजार बरे होतील. सप्तरंगी सारखे वृक्ष लावा, हे आजार बरे होतील. इतरांवर निश्चितपणे हे दवा आणि दुवा त्याचं पुण्य आपणाला मिळवण्यात आपणाला निश्चितपणे स्वामींचा आशीर्वाद मिळेल. खरं तर आमच्या भगिनींच्या मसाल्याच्या डब्यात डझनभर औषधं आहेत. केवळ स्वयंपाक म्हणून त्याच्याकडे बघू नका. ज्यांच्या प्लेटलेट कमी झालेल्या आहे, ज्यांच्या हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे, त्यांनी 1 ग्रॅम जिरं विड्याच्या पानात चावून खाल्लं, 3 दिवसात प्लेटलेट पूर्वपदावर येऊन हिमोग्लोबिन 15वर जातं. रुपया लागत नाही. देव देऊन विसरलेला आहे भारतीय भगिनींना.
म्हणून त्या स्वयंपाकशास्त्राचं मूल्य आपण कृपया अबाधित ठेवावं. हल्ली विभक्त कुटुंब पद्धतीमुळं आणि पर्यटनामुळं शनिवार रविवार घरात चूलच पेटत नाही, गॅसच पेटत नाही, सगळे हॉटेलकडे पळतात. आणि दृष्टीआड सृष्टीआड त्या हॉटेलमध्ये कशात काय टाकलेलं असतं हे नव्यानं आपणाला सांगण्याची गरज नाही, आपण सुज्ञात. म्हणून आपण घरून बनवलेलं अन्न त्यासारखं पवित्र अन्न जगात कुठे नाही. म्हणून त्याकडे पुन्हा आपण वळावं आणि आपली शिदोरी प्रवासात आपल्याबरोबर असावी हे कळकळीचं निवेदन आहे. यात खूप सांगण्यासारख्या बाबी आहे. ज्यांना ब्रॉन्कायटिक्स किंवा दमा आहे त्यांनी पांढऱ्या रुईचं फूल विड्याच्या पानात चावून खाल्लं, 100% दमा 21 दिवसात बरा होतो. इतकं सोपं आहे. आपल्या आयुर्वेदिक घरगुती ग्रंथ आहे, त्याला रुपया लागत नाही, फक्त करणं आपण हे महत्त्वाचं आहे. सांगणाऱ्या व्यक्तींनी अशा चांगल्या भाषेत सांगावं की त्याचा आजार तो, समजा डॉक्टरांनी पेशंटला चांगल्या भाषेत बोललात तो पेशंट लवकर बरा होतो. त्याला घाबरवलं तर तो अजून आजारी पडेल. म्हणून त्याच्या पाठीवर थाप मारून बाबा तो लवकर बरा होशील, तो काळजी करू नको, एवढे 2 शब्द जर खर्ची घातले तो रुग्ण लवकर बरा होतो. हे मानसशास्त्र आहे. म्हणून आमच्या सर्व भारतातल्या डॉक्टरांना कळकळीचं निवेदन आहे आणि त्यासाठी आपण त्र्यंबकेश्वरी मोरेदादा आरोग्यधाम तथा चॅरिटेबल हॉस्पिटल हे आकार घेत आहे. आणि आगामी येणाऱ्या सिंहस्थामध्ये त्याचं लोकार्पण आपल्याला गरिबांसाठी करायचं आहे, मोफत. हे सहसा काम कोणी करत नाही. अध्यात्मातले बुवा बाबा तर करणार नाही, हे आपल्याला करायचं आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे. आणि इथे मुंबईकर आलेले आहेत, त्यांनी गेल्या दशकापासून शेंडीला गाठ मारलेली आहे की हे हॉस्पिटल मुंबईकर करून दाखवते. म्हणून ते दर महिन्याला आणि गेली 17-18 वर्ष झाले आमचे झगडे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी मुंबई उपनगरांमधून प्रति महिन्याच्या 10 तारखेला येतात. आज 10च तारीख आहे बघा. म्हणून त्यांनी ठरवलं आहे की निदान महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी त्र्यंबकेश्वरला किंवा इथे सोयीप्रमाणे, कृपया आपली गैरसोय होणार नाही अशा माध्यमातून हा सगळा प्रवास, हा सगळा उपक्रम, असणारी जिम्मेदारी ती महाराष्ट्राला देशाला भावणारी आहे. म्हणून यात आपण कृपया सर्वांनी मनपूर्वक सहभाग घ्यावा. सक्ती नाही, ही इच्छाशक्ती आहे. म्हणून येणेप्रमाणे आपण या सर्व बाबी आरोग्य विभागातून खूप सांगण्यासारख्या बाबी आहेत, त्या आपणाला कराव्या लागतील. अथत इथे जेवढे आजार आहेत त्यावर सारे उपचार आपण तिथे करणार आहोत. मग तुम्ही म्हणाल मुंबई एवढं मोठं महानगर असताना आपण ग्रामीण भागात त्र्यंबकेश्वरच का? उत्तर आहे, त्याचं उत्तर आहे, जगामध्ये पहिली सर्जरी त्र्यंबकेश्वरला शंकरानं गणपतीची केली. तुम्हाला शिवपुराण सांगण्याची गरज नाही. ज्यावेळी द्वारपाल म्हणून भगवान शिवानं त्याचं मुंडकं छाटलं, मग त्यावेळी समजलं हा आपलाच मुलगा आहे. म्हणून बाहेर मेलेल्या हत्तीची सोंड त्या मिनिटाला गणपतीला लावली आणि त्यातला जीवदान दिलं. म्हणून पहिली सर्जरी, पहिली शस्त्रक्रिया शंकरानं गणपतीवर त्र्यंबकेश्वरला केलेली आहे. म्हणून तिथे शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी शिवाचा आशीर्वाद असणं जरुरीच आहे. ती शिवभूमी आहे. म्हणून उद्या तुम्हाला कोणी बोलेल तर त्याला उत्तर तुमचं पाठ पाहिजे. यावर खूप तपशिलात बोलणं उचित नाही. तथापि हे सारे आजार आणि त्यावर असणारा उपलब्ध दवा इथे आमच्या डॉक्टरांकडं उपलब्ध आहे, त्याचा आपण लाभ घ्यावा. वेळोवेळी होणारे रक्तदान शिबिरं असतील,
आपण प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरं घेतो. 99 सालपासून आज तागायत कुठलाही खंड नाही. कारगिल युद्धाच्या वेळी आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम सेवेकरी पुरुष आणि भगिनींनी 4,500 रक्ताच्या पिशव्या कारगिलला पाठवल्या आणि परिणाम काय झाला? सेवेकऱ्यांचं रक्त पुरताच विजयश्रीनं भारतीय सैन्यांना माळ घातली आणि भारताचा विजय झाला. म्हणजे सेवेकऱ्यांचं रक्त काय काम करतं? तुम्ही स्वतः जरी युद्धक्षेत्रावर गेला नसला पण तुमचं रक्त मात्र काम करतं, हे वास्तव लपवता येत नाही. म्हणून आपणाला वेळोवेळी होणारे रक्तदान शिबिरं असतील, गोरगरिबांच्या कल्याणासाठी या साऱ्या बाबी या कार्याच्या अंतरंगातून हे फार वेगवेगळे 18 मिसाईल आहे. हे आरोग्य मिसाईल आहे लोकांना बरं करण्यासाठी. म्हणून हे 18 मिसाईल गीतेमध्ये जे 18 अध्याय आहेत, या कार्यातले हे 18 मिसाईल आहेत. याची जोपासना जर आपण चांगली केली, या देशात आणि जगात सज्जनांना निश्चितपणे आणि भगिनींना बिनधोकपणे वाटचाल करण्याला अभय मिळेल, सुरक्षा मिळेल. आजही आमचे पोलीस लोक सांगतात की देशात भगिनी सुरक्षित नाही. आम्ही त्यांना त्याच भाषेत सांगतो, आमच्या साऱ्या माता भगिनी जिजाऊ साहेबांसारख्या, झाशीच्या राणीसारख्या आहेत. तुम्ही त्यांची काळजी करू नका. त्यांच्याजवळ 11 मिसाईलपैकी एक मिसाईल आहे, त्याचं नाव आहे कंकण. ज्यावेळी आमच्या भारतीय भगिनी, ग्रामीण भगिनी, कधीतरी भांडण होतं बघा, ज्यावेळी भांडण होतं त्यावेळी ती कंकणं मागे येतात करकचून. जशी जशी कंकणं मागे येतात तसं तसं त्या देहामध्ये प्रचंड ऊर्जाचा साठा होतो, प्रचंड ऊर्जा मिळते. पण ती ऊर्जा भांडण्यासाठी वापरू नका, सुरक्षेसाठी वापरा, संरक्षणासाठी वापरा. हा कळकळीचा सल्ला या कार्यानं त्या मिसाईलमधून दिलेला आहे. म्हणून कंकणं घाला, स्वतःचं संरक्षण कंकणं करू शकता. कंकणं जर 2-2 काचेची दोन्ही हातात असले, कुणाची हिंमत नाही वरती मान करण्याची. एवढं सामर्थ्य भगवतीनं आमच्या माता भगिनींना दिलेलं आहे, त्याचं नाव कंकण आहे. मी मराठी अस्मितेतून आपण ते पुढे आणणारच आहोत. म्हणून आपणाला या सर्व बाबी आणि मनुष्याचे जे आजार आहेत त्याला 3 आजार मृत्यूपर्यंत पाठलाग करतात. कफ, वात आणि पित्त हे 3 आजार प्रत्येकाला आहेत. इथे आमच्या डॉक्टर लोक उभे आहेत. या 3ही आजारांवर इथे उपचार आहेत. वरचे पदार्थ जर आपण वर्ज्य केले तर वात विकारावर उपचार मिळतो. मध्ये वांगी, वाटाणा, वालवड आहे. वात विकार असणाऱ्या माणसांनी ती जर वर्ज्य केली तर त्यांचा आजारपण थांबेल, पुढे जाणार नाही. कप, इंग्रज ब्लॅक टी घ्यायचे. आम्ही भारतीय लोक अजून 2 पाऊल पुढे गेलो आणि बासुंदीसारखा चहा पितो. दूध ज्यात आपण टाकलं तिथे कप निर्माण होतो. म्हणून जे लोक ब्लॅक टी घेतात त्यांना कफाचा विकार होत नाही. जे लोक शीतपेय, केळी, सीताफळी खातात 100% त्यांना कफाचा त्रास होतो. तिसरं पित्त, ॲसिडिटी. अनेक लोक सकाळच्या अल्पाहारामध्ये, उपाहारात पोहे खातात, हिरवी मिरची वापरतात, शेंगदाणे वापरतात, रोज तुरीचं वरण वापरतात. 100% त्या मिनिटाला तिथे पित्त तयार होतं. म्हणून आपण या बाबी जर वर्ज्य करता आल्या तर पित्तापासून, या आजारापासून आपलं संरक्षण होईल. म्हणून या साऱ्या बाबी आपल्या आयुर्वेद ग्रंथात दिलेल्या आहे. तुझे आहे तुझं पाशी, जागा चुकलाशी. म्हणून याची जर पानं चालली तर आपण आपल्या आरोग्यावर निश्चितपणे नियंत्रण करू. हे कळकळीचं निवेदन आहे. यावर खूप बोलता येईल. पुढचा विभाग, या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय द्यावा.
वास्तू हा एक जीवनावश्यक बाबीतला अन्न वस्त्र निवाऱ्यापैकी हा विभाग आहे, निवारा. परंतु आज वास्तूमध्ये अनेकांना समाधान नाही, अनेकांना आजारपण आहेत. त्या वास्तूत राहिल्यापासून डोक्यावर कर्ज वाढतं आहे. आज बरेच जण काही याबाबत शंका विचारणार आहेत, त्याआधीच उत्तर दिलेलं बरं. म्हणून वास्तूमध्ये काय असावं पेक्षा काय नसावं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. वास्तूमध्ये ईशान्य दिशा ही ईश्वराची आहे. चुकून तुमच्या ईशान्येला टॉयलेट, बाथरूम, जिना असेल तर घरात हृदयविकाराच्या त्रासासह न बरे होणारे आजार निर्माण होतात. घरामध्ये फाटलेले कपडे, तुटलेल्या चपला, फुटलेली भांडी, बंद पडलेली घड्याळं आणि किचन ओट्याला काळा दगड लावलेला असेल किंवा कडप्पा असेल, अशा भगिनींनी जर हात वरती केले तर उपचार आपल्याला फार सोपा समजून घेता आहे. त्यांनी हात वरती करावे ज्यांच्या किचनला दगड काळा आहे. धन्यवाद. त्यांनी घरी गेल्यावर घाबरून जाऊ नका. परंतु असं आढळलं गेल्या 40 वर्षात, जिथे जिथे काळा दगड आहे, ज्या ज्या घरात लावलेला आहे, तिथे तिथे भगिनींना मणक्याचे आजार, दवाखाना चालू, डोक्यावर कर्ज, न बरे होणारे आजार सातत्यानं चालू आहे. उत्तर आहे सोपं, बिना खर्चिक किंवा कमी खर्चिक. एक पांढऱ्या रंगाचा ऑइल पेंट त्या काळ्या दगडाला लावून त्याचा जर पांढरा दगड केला किंवा पिवळा केला, त्या मिनिटाला तुमची 7:30 तिथे संपली असं म्हणायला अतिशयोक्ती नाही. म्हणून आपण घरी गेल्या गेल्या काळा दगडाला रंग देऊन टाका, विषय संपला. इतकं सोपं आहे. मला वाटतं एवढं सोपी बाब जगात तुम्हाला कोणी सांगणार नाही. म्हणून आपण या कार्याचे अभ्यासक बनावं, उपासक बनावं. इतरांना भगिनींच्या घरी ज्यावेळी जातील त्यांनी त्यावेळी त्यांना कानात सांगावं, त्या काळ्या दगडाला पिवळा किंवा पांढरा करा. त्यावेळी त्यांचा दवाखाना, अन्य खर्च थांबला नाही. असं पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार म्हणून आमचे वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. हे कार्य देशात जगात पोचवताना कायद्याच्या चाकोरीतून ते पोचलं जावं. बरेच लोक काही मनमानी करतात, मेरी सुनो करतात. तसं नको. लोकशाही पद्धतीनं हे आध्यात्मिक कार्य जनतेपर्यंत पोचवलं तर त्याचा चांगला परिणाम वास्तव बाबींवर होऊ शकतो. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की 4-5 जणांनी मिळून जर हे कार्य हाती घेतलं तर 10 की लकडी एक्का बोजा या उक्तीप्रमाणे आपणाला हे कार्य जनमानसामध्ये पोचवण्याला कुठलाही अहंकार आपल्यापर्यंत नडणार नाही, आपल्यात मोठेपणा येणार नाही. सतत पाय आपले जमिनीवरच राहतील अशी जर आपण वागणूक ठेवली तर पुढचे प्रश्न निर्मूलन होतात. हे कळकळीचं निवेदन आहे. म्हणून अधिक माहिती ज्यांना साप्ताहिक दैनिक सेवा केंद्र येणाऱ्या अडचणी संदर्भात काही विचारणा करायची असेल त्यांनी सर्वप्रथम आमच्या कायदेशीर सल्लागार विभागात संवाद संपर्क करावा, हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग प्रशासकीय कामकाज प्रशिक्षण प्रतिनिधींसवेत दिवसभरात हे प्रतिनिधी गावोगावी तुम्ही बोलवाल त्या ठिकाणी प्रशिक्षण घ्यायला येतात कुठल्याही जिल्ह्यावर. मग त्यात हस्तशास्त्र, स्वरशास्त्र, संख्याशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अन्यशास्त्र याचा समावेश आहे. आणि त्या ज्ञानाची पाणपोई आपल्याला घराघरापर्यंत पोचवता येईल हा त्यामागचा उद्देश आहे. त्यांच्यासोबत या व्यतिरिक्त दुर्ग अभियान प्रतिनिधी आलेले आहेत, पर्यावरण प्रकृती प्रतिनिधी आलेले आहेत, स्वयंरोजगार बचत गट प्रतिनिधी आलेले आहेत, कृषीशास्त्र प्रतिनिधी आलेले आहेत, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी आलेले आहेत, युवा प्रबोधन प्रतिनिधी आलेले आहेत, याज्ञिकी प्रतिनिधी आलेले आहेत.
हे सुमारे 8 प्रतिनिधी या विभागाला घेऊन जनतेमध्ये मिश्र होतात की केवळ एकच अध्याय इथे नाही, ते 18 मिसाईल्स आहेत. हे 18 मिसाईल जनतेपर्यंत विश्वासानं जर आपण पोचवले तर या देशात आणि जगात रामराज्यासारखे चांगले दिवस निश्चितपणे येतील, यात वावगं नाही. कारण स्वामींनी अक्कलकोटी एक संदेश दिलेला होता. कदाचित तुम्ही बकरी वाचली असती. त्यावेळी अनेकांना सांगितलं, माणूस नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे. जी ज्याला समजली तो सेवेकरी झाला. आणि असे सेवेकरी झाले की श्रीगोंद्याला शेख मोहम्मद झाले, नागपूरला ताजुद्दीन महाराज झाले, शिर्डीला साईबाबा झाले, गजानन महाराज शेगावला झाले, पुण्यात जंगली महाराज झाले. असे कितीतरी दाखले देता येतील. आणि या महापुरुषांनी स्वामींचं काम जीव तोडून केलेलं होतं. साईबाबासुद्धा प्रत्येकाकडं असं स्वामींच्या प्रतिकृतीकडे बोट करून सांगायचे, सबका मालिक यही है, एकी है, ज्यांचं नाव स्वामी महाराज आहे. स्वामी महाराजांनी त्यांचं गुरुपद 1857ला शिर्डीला घेतलं, हे आम्हाला माहीत आहे. असंख्य संत आणि इथे बसलेल्यांनी ज्यांनी गुरु केले असतील, ज्यांचे देहधारी गुरु असतील, ज्यांचे हयात नसतील, त्या सर्वांना एक कळकळीचं निवेदन आहे. नुकतंच गुरुपौर्णिमा 1 महिन्यापूर्वी झालेली आहे. आपण सर्व गुरूंना स्वामींच्या अंतःकरणात तसबिरीत बघावं. स्वामींना सांगावं, तुम्हीच आमचे गुरु आहात. असं जर आपण कबललात, तुमचा योगक्षेम स्वामी चालवतील. अनन्या निश्चयंतो मा ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम. हे सर्व तुम्ही स्वामींवर सोपवलं तेव्हा ते तुमचा योगक्षेम चालवतील. केव्हा? रोज 3 अध्याय 11 माळा जप कराल तेव्हा, पंचमहायज्ञ कराल तेव्हा. जैशी जिनकी चाकरी वैसी उनको दे. काहीच करायचं नाही आणि लोकांमध्ये मिरवायचं आम्ही आहोत स्वामी भक्त, हे चालणार नाही. त्यासाठी मेहनत करावी लागेल. म्हणून आपणाला कळकळीच्या सूचना आहेत. आपण जुने जाणकार प्रतिनिधी आहात. जेवढा माणूस जुना झाला तेवढा त्यानं नवं होण्याचा प्रयत्न करावा. जुना कपडा आपण टाकून देतो, नवा कपडा सगळ्यांना आवडतो. ती भूमिका आपण घेऊन नव्यानं आपण जोमानं शेवटचा श्वास असेपर्यंत आपण स्वामींची सेवा कृपया करण्याची संधी टाळू नये, हे कळकळीचं आवाहन. शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आहे. आणि तो आमच्या माता भगिनींनी जिवंत नव्हे समृद्ध केलेला विभाग आहे. आणि तो घराघरात मनापर्यंत भगिनींनी पोचवायचा आहे. तथापि आज स्वामींच्या चरणावर काही भगिनींनी 2 प्रश्न आणलेले आहेत. सांगू का नको, लिहू का नको, पण तुमच्या पोटात त्या आमच्या होटात आहे. त्यात श्रावण महिना आहे आणि चातुर्मासाच्या काही जबाबदाऱ्या आपल्या सर्व सेवेकरी आणि भगिनींकडे या कार्यानं देताना या श्रावण महिन्यात आपण पोळ्यापर्यंत महिम्न रुद्र वाचून अभिषेक करून ते तीर्थ परिवाराला द्यायचं आहे. ते हयात शाकाहारी निर्व्यसनी राहण्यासाठी. हा एक मुद्दा आहे. पुढचा मुद्दा, गणपतीचा महिना भाद्रपद येतो, पितरांचा पंधरवाडा येतो. या भाद्रपद महिन्याच्या पंधरवाड्यात प्रत्येकाला शक्य आहे त्यांनी छोटं किंवा मोठं भागवत वाचलं तर जन्मजन्मांतरीचे शाप, ताप, दैन्य, दुःख, उपद्रव, पितृदोष, मातृदोष याचं निराकरण होतं. म्हणून आपणाला निवेदन आहे की त्या पंधरवाड्यात छोटं किंवा मोठं भागवत आपण वैयक्तिक स्तरावर तथा साखळी पद्धतीत केंद्रामध्ये आपण वाचायला हरकत नाही. हे कळकळीचं निवेदन
आपण इतरांपर्यंत पोचवा. भाद्रपद संपला की मराठी आश्विन महिना भगवतीचा सुरू आणि आपण एक संकल्प देशासाठी केलेला आहे. 100 कोटी पाठ स्वामी चरित्र सप्तशती आणि रुद्र केलेले पैकी आज तगायत 91 कोटी पाठ सप्तशती स्वामी चरित्र रुद्राची झालेली आहेत. उर्वरित ग्रहपाठ बाकी आहे. त्या ग्रंथांचा हे प्रतिनिधी परिचय करून देत आहेत. तुम्ही नव्या सेवेकऱ्यांना त्यात सहभागी करून घ्या की जो कोणी पुढील गुरुपौर्णिमाही पावेतो 100 पाठ सप्तशती स्वामी चरित्र रुद्राची करेल त्याला कुठलीच समस्या भेडसावणार नाही एवढी हमी स्वामी महाराज घेतील. म्हणजे तुम्ही कट्टरपंथी सेवेकरी नक्की तयार व्हाल असा आमचा दावा आहे. म्हणून आपण वर्षभराच्या मुदतीमध्ये ही अल्पशी सेवा करण्याला आपणाला एक नामी संधी या चातुर्मासात दिलेली आहे. शेवटचं ज्यांना ज्यांना आवड आहे, मुंबईत तर पूर्वी गेल्या शतकापासून आमचे बरेच जुने सेवेकरी आणि पालक लोक त्यांना जप स्वामींचा लिहिण्याची छंद आवड होती. तो आम्ही मान्य केलेला आहे. म्हणून आगामी दत्त जयंतीपर्यंत आपण आपल्या संस्कार वह्या ज्या आहेत त्यावर आपण श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र इथे आमचे गुरुजी वही दाखवते. मुंबईच्या काही लोकांनी सुरुवात केलेली आहे. त्यांचा अर्धा जप 6 लक्ष जप तयारही झालेला आहे आणि असा जप आपण पूर्ण करावा. आणि येताना चौथ्या कुठल्याही शनिवारी पूर्ण झालेला तो जप त्र्यंबकेश्वरी आणून आपण येणाऱ्या 25 ऑक्टोबरला गाणगापूरला बैठक सत्संग ठेवलेला आहे सेवेकऱ्यांचा. ऑक्टोबर अजून वेळ आहे. आणि दत्तभूमीचं एक वैशिष्ट्य आहे. पिठापूर असेल, गाणगापूर असेल, कुरवपूर असेल, वाडी असेल, तिथे जप स्वामींच्या दरबारात ठेवला जातो तथा मूर्तीखाली ठेवला जातो. त्याचा योगक्षेम लिहिणाराचा स्वामी स्वतः चालवतात असा सिद्धांत आहे. म्हणून या वहीवर अनेक भाविक कामाला लागलेले आहेत की गप्पा मारण्यापेक्षा, वेळ वाया घालण्यापेक्षा तुम्ही या वहीचा वापर करा. तुमच्यासमोर कोणी गप्पा मारत असेल तर अगदी विनोदानं सांगतो, एक वही पेन त्याच्यासमोर ठेवा. बाबा, गप्पा मारण्यापेक्षा तू श्री स्वामी समर्थ जप लिही, तुझं आयुष्याचं कल्याण होईल. तो नाही म्हणू शकणार नाही. हे त्याचं उत्तर आहे. म्हणून आज भगिनी काही प्रश्न घेऊन आल्यात. त्यातले 2 प्रश्नांची उकल आपण करणार आहोत. एक, व्यसनाधीनता. अनेक भगिनी कंटाळलेल्या आहेत. काही लोक चोरून व्यसनं घरात करतात, बाहेर करतात. उत्तर आहे, शंकराच्या पिंडीवर किंवा रुद्रयंत्रावर महिम्न किंवा रुद्र वाचून जर आपण अभिषेक करून ते तीर्थ चहातून, जेवणातून, स्वयंपाकातून त्यांच्या पोटात पाठवलं, महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जाईल आणि त्या व्यक्ती निर्व्यसनी शाकाहारी होतील. जे मच्छी खाणारे असतील, मांसाहार करणारे असतील त्यांनासुद्धा द्या. त्यांना त्याचा उभं घेईल आणि परत त्या गावाला ते जाणार नाही. दुसरा प्रश्न, डोक्यावर वाढणारं कर्ज. उत्तर आहे श्रीयंत्र. हे श्रीयंत्र आहे. आपण बऱ्याच ठिकाणी यंत्रराज पूजनामध्ये भगिनी सहभाग घेतात वेगवेगळ्या ठिकाणी. पण खऱ्या अर्थानं सेवेकरी आमच्या सर्व माता भगिनी श्रीयंत्राच्या उपासक आहेत, अभ्यासक आहेत. रोजीला श्रीयंत्र पूजल्याशिवाय त्यांची भूक भागत नाही. फावल्या वेळेत आपण ही सेवा जेव्हा वेळ असेल तेव्हा करा. रात्री केली तरी चालेल. त्या श्रीयंत्राचं पूजन करून त्यावर कमळगड्ड्याची माळ अर्पण करावी. कारण लक्ष्मीचं वाहन कमळ आहे. तिला कमळ अतिप्रिय आहे.
परंतु आपल्याजवळ 108 कमळं आपण कसे रोज वाहणार? शक्य नाही. म्हणून या कार्यानं त्याचा परामर्श घेताना कमळाच्या फुलातून आलेल्या बियाची माळ, त्याला कमळगड्डा माळ म्हणतात, ती माळ त्यावर अर्पण करावी. म्हणजे कमळं भगवतीला वाहिली. दुसऱ्या हातात विष्णूंना आवडणारी ही तुळशीची माळ आहे आणि या तुळशीच्या माळेवर विष्णूंना आवडणारी सेवा करावी. तुमच्या नित्यसेवेत आहे विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र, नंतर श्रीसूक्त, व्यंकटेश स्तोत्र. या पठणानं डोक्यावरचं कर्ज खांद्यावर येतं आणि प्रतिपौर्णिमेला आमच्या जगातल्या देशातल्या साऱ्या भगिनी स्वतः सत्यनारायण करतात. बघा, वाटीभर शेऱ्याचा प्रसाद करतात. इथे 5 अध्याय सत्यनारायणाची मराठी पोथी आहे. 3 सुपाऱ्या मांडतात, आरती करतात, सत्यनारायण झाला. आता एवढ्या संख्येला पुरोहित कुठून आणणार तुम्ही? परंतु ज्या भगिनी प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात, कृपया त्यांनी हात वरती करावेत. धन्यवाद. बऱ्यापैकी हात वरती आलेत, 80% हात वरती आलेत. खऱ्या अर्थानं मराठी अस्मिता जिवंत समृद्ध तुम्ही करत आहात असं म्हणायला अतिशयोक्ती नाही. आणि येणेप्रमाणे जर आपण प्रतिपौर्णिमेला हे व्रत सुरू केलं, तुमचं डोक्यावरचं कर्ज खाली येईल. तुम्ही कर्जमुक्त, चिंतामुक्त, दुःखमुक्त आणि समृद्ध अवस्थेला नक्की पुढच्या पिढीपर्यंत पोचवाल यात दुमत नाही. तुम्ही मुलांनासुद्धा पुढच्या पिढीला हे शिकवा, करायला लावा. तुम्हीच केलं पाहिजे असं काही नाही. घरातल्या पुढच्या पिढ्यांकडून जरी तुम्ही हे व्रत करून घेतलं तर अधिकस्य अधिकम फलम मिळणारी बाब आहे. म्हणून आज जाता जाता भगिनींनी हात वरती केलेल्या भगिनींना भेटा. तुम्ही सत्यनारायण कसा करता? सत्यनारायण म्हटला तर अंगावर काटा येतो. आजही ग्रामीण भागात कितीतरी खर्च येतो त्याला. सामान्य माणसाला न परवडणारा खर्च सत्यनारायणाचा असतो. त्यातही काही बुभुक्षित लोक 50 किलो गहू, तांदूळ, खोबरं, खारकास, धोतर, पातळ, बरंच दक्षिणा, हे सामान्य लोकांना परवडणारी बाब नाही. तथापि आमच्या भगिनीत जर स्वयंपुरोहित झाल्या तर खऱ्या अर्थानं देश समृद्ध होईल. म्हणून या देशाला भारत माता का म्हणतात? तुमच्यामुळं. भारत माता हे जगाला कोण म्हणत नाही. अमेरिका माता म्हणत नाही, जपान माता म्हणत नाही, जर्मन माता म्हणत नाही, चीनला माता म्हणत नाही. भारतालाच का म्हणतात? त्याला कारण आमच्या माता भगिनी आहेत. म्हणून आजपासून तुमच्यावर ही जास्त जबाबदारी आहे आणि दिव्यानं दिवा लावून, ज्योतीनं ज्योत लावून हा भारत मातेचा उद्घोष घराघरात मनामनापर्यंत कृपया आपण पोचवावा, एवढंच कळकळीचं सांगून श्रावण महिन्याच्या आणि या चातुर्मासाच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा, धन्यवाद देऊन आपण हात जोडून प्रार्थना करू आणि काही काळ आपण मौन पाळू. मौनानं सर्वप्रथम प्रार्थनेनंतर नंबर 1च्या गेटनं भगिनी औदुंबर समाधी मठाला केवळ वळसा घालून स्वामींना फक्त हात जोडतील, मुजरा करणार नाहीत, कारण गर्दी आहे. पुढचा माणूस वाकला की मागचा माणूस पडतो हे तुम्हाला माहीत आहे. म्हणून कृपया आपण एवढी पथ्य पाळावी. उभ्यानं महाराजांचं दर्शन घेऊन मधल्या गेटनं आपण जागेवर बसावं किंवा प्रस्थान करावं. तदनंतर भगिनींनंतर पुरुष वर्ग नंबर 2च्या गेटनं त्याप्रमाणे आचरण करतील आणि पुढील मार्गदर्शन आमचे प्रतिनिधी आपणाशी दिवसभरासाठी या 18 विभागाचं तर करतीलच. पण आज रविवार आहे, खंडोबाचा वार आहे. कुलधर्म कुलाचार खंडोबानं आपणाला शिकवलेले आहेत. महाराष्ट्राचं लाडकं कुलदैवत खंडोबा आहे. अनेकांची कामं जी खंडित झालेली आहे, खोळंबलेली आहे, ती खंडोबामुळं. मग त्यात शिक्षण, नोकरी, विवाह, अपत्य, अनेक गोष्टींचा समावेश आहे. त्याचा उलगडा करण्याचं काम
जे भाविक मनापासून इथे मल्हारी सप्तशती वाचतील, घरी जाईपर्यंत त्यांना त्याची अनुभूती येईल बघा. म्हणून आपणाला निवेदन आहे की आपण त्यात भाग घ्यावा. ज्यांना थोडासा वेळ आहे, अन्नसेवेत सहभागी व्हायचं आहे, त्यांना यज्ञभूमी हाक मारत आहे, त्यांनी यज्ञभूमीत सेवा रुजू करावी. ही द्वारं आपणासाठी खुली आहेत. म्हणून पुन्हा एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद देऊन हात जोडून आपण प्रार्थना करू.